कांग्रेस नेता सुनील केदार ने नागपुर में अपने भाषण के दौरान केंद्र सरकार पर जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि देश केवल पूजा पाठ से आगे नहीं बढ़ सकता, बल्कि कर्तव्य और मेहनत से ही प्रगति संभव है। सुनील केदार ने तंज कसते हुए कहा कि अगर लोग दिन भर पूजा में ही लगे रहेंगे तो खेती, शिक्षा और उद्योगों का विकास कैसे होगा। उन्होंने ये भी कहा कि भारत को स्वतंत्रता केवल धार्मिक कर्मकांडों के लिए नहीं, बल्कि डॉक्टर, इंजीनियर और उद्यमी बनने के लिए मिली थी। मध्य प्रदेश के कथावाचक प्रदीप मिश्रा के रुद्राक्ष और पानी वाले कथन पर सवाल उठाते हुए सुनील केदार ने कहा कि क्या लोग केवल सरकारी योजनाओं पर निर्भर रहकर जीवन बिताएंगे या मेहनत से कुछ बड़ा हासिल करेंगे। उन्होंने सरकार की नीतियों की आलोचना करते हुए कहा कि वास्तविक विकास तभी होगा जब लोग मेहनत और कर्तव्य निष्ठा से काम करेंगे, न कि केवल पूजा पाठ में लगे रहेंगे। चालू डुबकी मारायला त्या ठिकाणी जा अडचण त्या ठिकाणी मी नास्तिक नाही, तुम्हाला माहिती आहे, मी हे म्हणत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, तर काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्येला गेलो होतो। आस्था ठिकाणी आहे, पण किती आस्था, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आस्थान पूजाच करत राहाल तर कर्तृत्व केव्हा करणार त्या ठिकाणी। मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती करणं बंद करून टाका, बंद करा, काही शेती वखराची गरज नाही, शेती पेरायची गरज नाही। पैसे असेल खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा, आणि नसेलच पैसे खिशामध्ये ते एखाद्या दगडाला शेंदूर लावा साल्याला वावरात कोणत्यामध्ये, आणि दिवसभर पूजा करत राहा। जेवढी आरती जेवढ्या म्हणता येईल, जेवढे ज्यापैकी फुल वाहता येईल, जेवढं नारळ तेवढं फोडत राहा, आणि देवाला सांगतो पाय मी तुझी पूजा कोणाला, वावर तुला वखराचा आहे, देवा सांग हे देवा वावर तू वखर, वावर तू पेर, कापूस तू वेच, आणि त्या माणेगावच्या जीनमध्ये जाऊन त्यावेळी माळेगावच्या जीनमध्ये कापूस टाकतो, मला पट्टी आणून देतो, घर पोच, माझ्या घरी पोषे त्या ठिकाणी आले पाहिजे। आमच्या महिला वर्गाला सुद्धा सांगतो आजकाल की काय घरी त्यावेळी स्वयंपाक करून कुठं तेल महाग होते, त्यावेळी गॅस महाग आहे, कुठं फार भांडणी पडतात त्या ठिकाणी, असं केलं तसं केलं। 2 पोरं घरी चांगले ठेवायचे, त्यांना सांगितलं की ज्या परिसरामध्ये 8-10 किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल त्या महाप्रसादचे पोरं स्टीलचे डब्बे घेऊन पाठवा। मी विचारलं काही लोकांना, महाप्रसाद लोक डब्बे घेऊन म्हणजे आजकाल त्या ठिकाणी सोड डब्बे घेऊन जाते। हा गोविंदा सांगून आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला तर डब्बे घेऊन आले तर लोक डब्बे भरून घेऊन जाते। मग आता डब्बे पाठवायचे, महाप्रसाद घेऊन यायचा, घरी बसतो, काय करायचं गरज नाही। पोरांना सुद्धा सांगतो, नवीन जे पोरं शिक्षणातले आहे, काही अभ्यास करू नका, काही पाठांतर करू नका, काय ज्यावेळी मास्टर शिकते लक्ष देऊ नका। आपल्या पुस्तकावर एखादं देवाचं चित्र लावा चांगलं, रोज त्या देवाच्या आम्ही अगरबत्ती लावत चला, आणि त्याला हे तू अभ्यास कर, पास मध्ये वाजत जाते। हे काय लावला धंदा, ते कोणीकडे चालला देशात। हा देश जो स्वतंत्र झाला होता, हा देश स्वतंत्र पूजापाठी स्वतंत्र नव्हता झाला, हा देश जो स्वतंत्र झाला कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी। ह्या देशाचे लोक डॉक्टर झाले पाहिजे, ह्या देशाचे इंजिनियर झाले पाहिजे, ह्या देशाचे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे, देशाच्या लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी दर उत्पन्न वाढवलं पाहिजे, आभाळाला हात लावले म्हणून आपण त्या देश स्वतंत्र घेतला, गुलाममध्ये राहण्यासाठी नाही। पोथी पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी, मगाशी एका कार्यक्रमात गेलो होतो, एक तो महाराज येते म्हटलं त्या मध्य प्रदेश मधला कोणाच होतो, हे देते काय देते तो रुद्राक्ष, हा प्रदीप मिश्रा रुद्राक्ष येते, आणि 1 लोटा पाणी टाका म्हणते का कुठला जल 1 लोटा जल पाणी काय बंद झाला होता, सर कुठला चाललो आपण, कुठीकडे नेजू झालं। ह्या पोरांनी शिकायचं नाही का, ह्या पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य करायचं का, की निवड त्या ठिकाणी त्या ठिकाणी 500 रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा, लाडली म्हणजे 1500 रुपये घ्यायचे। NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।